आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर आपण आहे ना खड्ड्यात झोळून मासे पकडायला चाललोय नदीला. तर चला जाऊयात नदीला. तर मित्रांनो आपल्याला जिथं मासे पकडायचे ना तिथं येऊन पोहोचलोय बघा. या खड्ड्यात आपण मासे पकडण्यासाठी आपण मच्छरदाणी आणली आहे बघा. मच्छरदाणी आणि ठेवण्यासाठी बादली आणली आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पाण्यात उतरणार आहेत. तर मित्रांनो चाललोय आपण पाण्यात. हे बघा अशा मच्छरदाणी पकडणार आहेत. ही साईड खालच्या साईडला आणि ही वरच्या साईडला. तर दाखवतो मी तुम्हाला. दंडावणे आहेत मोठ्या साईजच्या. मोठी साईजची टेपली आहे. हे मळे आहेत बघा. घेऊयात आता बादलीत ठेवून आपल्या. ही बादली आणलेली आपण ठेवण्यासाठी. असंच आपण दुसरी पण मच्छरदाणी वाढणार आहेत. बघूयात अजून दुसऱ्या मच्छरदाणीत किती मासे मिळतात. डायरेक्ट आता तुम्हाला दुसरी मच्छरदाणी वाढल्यावर दाखवतो किती मासे मिळतात. तिसरी मच्छरदाणी वाढणार आहेत. बघा तिसरी मच्छरदाणी मित्रांनो या डबक्यातले छोटे जरी मासे असले तरी आपण पकडून घेणार आहे. कारण की ना काही दिवसांमध्ये या डबक्यातले पाणी आटून जाणार आहेत. त्याच्यामुळे याच्यातले सगळे मासे मारणार आहेत. तर आपण हे सगळे मासे पकडून घेणार आहेत. तर चला आता तिसरी मच्छरदाणी ओढूयात. तर मित्रांनो आपण तिसरी मच्छरदाणी वाढायला सुरुवात केली आता. तर बघूयात तिसऱ्या मच्छरदाणीत किती मासे येतात. दाखवतोच मी तुम्हाला पुढं मच्छरदाणी पूर्ण ओढून झाल्यानंतर. मित्रांनो आपली तिसरी मच्छरदाणी ओढून झाली आहेत. तर तिसऱ्या मच्छरदाणीत किती मासे आलेत दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इकडं जाळी फाटली आपली मच्छरदाणी. त्याच्यातून मासे बाहेर निघतात. तर दाखवतो मी तुम्हाला खोलून आता किती मासे आहेत आपल्या मच्छरदाणीत. बघा गोट्या उघडतोय मच्छरदाणी. आणि चिलापी आल्यात. भरपूर चिलापी आल्यात. मासे गोळा करून येत ना आपल्या बादलीत ठेवून घेऊयात. तर मित्रांनो आपण चौथी मच्छरदाणी वाढायला सुरुवात करणार आहेत आता. आणि बघूयात चौथ्या मच्छरदाणीत किती मासे येतात. तर दाखवतो मी तुम्हाला पूर्ण मच्छरदाणी ओढून झाल्यानंतर किती मासे येतात, कोणकोणते येतात. आंबळ्या पण आल्यात. हे बघा किती मोठ्या साईजचे आंबळे आहेत. 2 आंबळे आल्यात. हे बघा ही एक आहे, ही एक आहे. 1 नंबर साईजचे दोन्ही पण आहेत. तर घेऊयात आता पटपट ठेवून. मित्रांनो हे बघा हे पण मासे मिळाले आपल्याला. हे आरशे मासे म्हणतात त्यांना. यांच्यातले पूर्ण काटा दिसतात आपल्याला इकडून बाहेरूनच. पण हे काय आपण खात नाही. हे सोडून देणार आहेत परत. कारण की याचे काटे आपल्याला वरूनच दिसतात आणि याला मांस पण कमी असते. तर आता 5वी मच्छरदाणी वाढणार आहेत आपण. तर चला ओढून झाल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो 5व्या मच्छरदाणीत पण आले 4-5 चिलाप्या आणि एक दंडावणी, एक टेपली आहे. तर आता यांना ना ठेवून घेऊयात पटक्याने. आणि ना असेच आपण अजून मासे पकडणार आहेत. तर सगळे मासे पकडून झाल्यावर दाखवतो तुम्हाला किती मासे पकडणार आहेत, काय किती मासे पकडलेत काय. मित्रांनो जवळपास 8 ते 10 मच्छरदाणी वाढलेत आपण. हे बघा इकडे मासे मिळाले बादलीत आहेत आणि बादलीच्या बाहेर पण उड्या मारतात काही. तर मी तुम्हाला आहे ना हे सगळे ओतून दाखवतो कोणकोणती मासे. मित्रांनो भरपूर मासे मिळालेत. चिलाप्या आहेत, दंडावणे आहेत, टेपले आहेत. आणि चिलाप्या चांगल्या साईजच्या आहेत. सगळ्या चिलाप्या बऱ्यापैकी साईजच्या आहेत. म्हणजे जास्त मोठ्या पण नाही, जास्त बारक्या नाही, मिडियम साईजच्या आहेत. डबका आटणार त्याच्यामुळे आपण पूर्ण चिलाप्या पकडून घेतल्या डबक्यातल्या. हे बघा चिलाप्यांची साईज मी तुम्हाला दाखवतो कशी आहे, काय किती मोठी आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आपल्या माशांचे खवले काढायला सुरुवात केली आता. तर आम्ही सगळेच खवले काढणार आहेत. गोट्याचे भाव सणे आहेत. तर आता पटापट ना खवले काढून घेतो. हे बघा असे खवले काढणार आहेत आपण. खवले काढण्यासाठी शिंपल्या गोळा केल्या तिथं साईडने. तर घेतो पटापट खवले काढून आणि मग पोट साफ करताना दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो आपल्या चिलाप्यांची खवले काढून झालेत. हे
घरी जाणार आहे तर डायरेक्ट तुम्हाला आहे ना दाखवतो घरी गेल्यानंतर. तर मित्रांनो घरी येऊन पोहोचलोय, कपडे बिपडे बदलले, तर आंघोळ बिंघोळ केली आहे आणि मम्मीने मसाला काढलाय तर दाखवतो तुम्हाला काय काय काढलंय. टोमॅटो आहे, खोबऱ्याची अर्धी वाटी आहे, कांदा आहे 2 मध्यम, आलं आणि लसूण आहे. तर आता हे मम्मी बारीक करून घेणार आहेत. हे सगळे मसाले मम्मी कच्चेच वाटणार आहेत. तर मित्रांनो मम्मी मसाला वाटेसपर्यंत आहे ना मी चूल पेटून घेतो आता. तर आपली मस्तपैकी चूल पेटून झाली आहे बघा, चांगली चूल पेटली आहे. मम्मीचा मसाला बारीक करून झाले. आता इथून पुढे काय करणार ते आपल्याला मम्मीच सांगेल. कढई ठेवून घेतली आपण, कढई ठेवली. आता कढई जरा तापून देऊ, मग तेल घालून घेऊ. कढई तापली, आता आपण तेल घालून घेऊ. मसाला आपण कच्चा घेतलाय त्याच्यामुळे तेल जरा जास्त लागणार आहे. साधारण 4-5 चमचे आपण तेल घातले. तेल तापून झाले आपलं. आता आपण आलं लसूण पेस्ट घालू, मिक्स करून घेऊ. आलं लसूण पेस्ट चांगली परतली. आता कांदा टमाटर खोबरं मिक्स करून घेऊ. कांदा टमाटर खोबरं आपण चांगला आता लाल होईपर्यंत परतून घेऊ. मित्रांनो आपण मासे आहेत नाही नदीवरून स्वच्छ धुवून आणलेत, तुम्हाला दाखवलेच मी स्वच्छ करताना. आपलं वाटण आता परतून झाले. आता आपण सुके मसाले घालून घेऊ सगळे. तेल सोडले आपल्या वाटण सगळं. आपला घरचा केलेला मसाला घरचा आपला 2 चमचे घालून घेते. चमचा धना पावडर, 1 चमचा हळद पावडर मिक्स करून घेऊ. आता मीठ घालायचं, 1 चमचा मीठ, 1 चमचा कांदा मसाला टाकते, मिक्स करून घेते. सुके मसाले परतून झालेत आता चांगले. सुके मसाल्यांनी तेल सोडले चांगले बघा. आता आपण पाणी घालून घेणार आहे. उकळी आल्यानंतर मासे सोडणार आहे. 1 मोठा तांब्या पाणी घालून घेऊ आपण आता. मसाला मिक्स करून घेऊ. उकळी आल्याच्या नंतर मासे सोडू. कालवणाला आता चांगली उकळी आली. आता आपण मासे सोडून घेऊ. मासे नदीवरून पोरांनी स्वच्छ धुवून आणले. आता थोडे थोडे करून आपण सोडून घेऊ सगळे. आता सगळे आपण मिक्स करून घेऊ परत. पाच ते 10 मिनिटं आपण शिजून घेऊ. कालवणाला परत उकळी असतोपर्यंत. उकळी आली की मग उतरून घेऊ. कालवणाला उकळी आली आता उतरून घेऊ. तर मित्रांनो कालवण तयार झालंय. आता खाऊन बघतो कसं झालंय काय. मित्रांनो घेतलंय वाढून आता जेवायला. मस्त पैकी चिलापे घेतल्यात आणि भाकरी बाजरीची मम्मीने ताजीच बनवलेली आहे. एक दंडवली पण आली आहे. भाकर चुरून घेणार आहेत आपण. घेतली भाकर चुरून, आता खाऊन बघतो. एक नंबर झाले कालवण. खतरनाक. चिलापी खाऊन बघतो आता. गरम गरम आहे चिलापी. तुटते बघा कसली भारी. जरा जास्तच गरम आहे मित्रांनो. हात भाजतोय पार. तर मित्रांनो आता मी पटापट खाऊन घेतो. सनी शूट करतोय आणि सनीला पण देतो जेवायला. मग सनीला विचारू कसं झालंय कालवण. कसं झालंय. छान झाले.
तर मित्रांनो जेवण झालंय मस्तपैकी. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.